हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल आचार्य 90 FM शामच्या या वेगळ्या विशेष उपक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आचार्य 90 FM वर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शामच्या या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही करत आहोत आणि आज मी श्रीखंडाच्या वड्या ही कथा तुमच्या समोर सादर करत आहे. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधीच बिघडत नसे. वड्या खुसखुशीत आणि सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजार पाजारी बोलवत असे व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास सांगायची. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार. तिच्या बरोबर श्रीखंडाच्या वड्या देईल म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहारी? तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले. माझी आई म्हणाली, येईन हो, वेणू परवाच का जाणार? मला वाटत होते की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे आपली ती थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना. मग या हा उद्या, वेणूला तुम्हाला बोलावयाला पाठवी. जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, आई निजलीशी? श्याम, अंग दुखते आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले होते तो डोळा लागला. मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल. आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तर आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणू ताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहावयास आलाच वाटते. ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू मला बोलली. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी सहाणेवर वेलदोड्यांची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका. आई म्हणाली, वेणे, अगं मला काही माया नाही. एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्याचसाठी. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूच्या आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा. घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी आली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते, सदरा काढून दे म्हणजे मी नीट लावून देते. वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सोयी दोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली
व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल, गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन गेलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. श्यामची आई वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्याच्या बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. श्यामची आई, बराच आला होता, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो. वेणूने विचारले, मी तुम्हास बोलावयास आले तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत, तुम्ही बोललात सुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम, जा बाळ, दिवा लाव. 3 सांजा झाल्या. मी दिवा लावला, देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती घरी भरून म्हणाली, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असता वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत महत्वाच्या? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो. 10 माणसांचा स्वयंपाक करतो असे म्हणायला लावून नको घेऊस. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल. जा आता तू घरी, आई तुझी वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणूताई, त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे तर तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखे काय बोलतेस? तू मला परकी का? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसांना नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रीण, त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटते आहे मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जाहो आता घरी, मी सकाळी येईल. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईल. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्या आहेत, त्या पडगुलीभर तुझ्याजवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाहीतर मीच तो भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे, अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झालं. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून ती निघाली. तिच्या बरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम येऊन आईला मिठी मारली. माझे डोळे भरून आले. आई म्हणाली, श्याम काय झाले? मी म्हटले. वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजूनही आवरत नाही. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल. आईने हळूच सांगितले व मी भात उतरवून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांनाच वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई, माझी आई दोघेही निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजूनही आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. तर श्रोते हो, श्यामच्या आई पुस्तकातील श्रीखंडाच्या वड्या ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90 FM